मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गावामध्ये सध्या तरी खूप जोरदार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय आणि मित्रांनो, नदी वगैरे तुडुंब भरल्यात आणि हौर वगैरे आलाय, पूर वगैरे आलाय सध्या तरी कोकणामध्ये। आणि शेतीचे दले म्हणा किंवा तुमच्या इकडे काही ठिकाणी चोंडे वगैरे म्हणत असतील तर पूर्णपणे हे बघा भरून गेलेत, पाठीमागं बघू शकताय तुम्ही। आणि आता मी चाललोय आमच्या गावातील नदीमध्येच, तर माझ्यासोबत पोरं सुद्धा आहेत, तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज सुद्धा येत असतील। पाठीमागे आहेत, काही पुढे आहेत, पुढे गेलेत आणि पाणी सुद्धा खूप भरलं आहे बघा। आणि त्या पाण्यातून जातोय मी आता, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप मजेशीर होणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, समोर बघू शकता, आता मी नदीवरती आलोय आणि पूर्णपणे आता पाणी सुद्धा आटून गेलंय। आणि मगाशी जेव्हा आम्ही आलो होतो ना, तेव्हा पूर्णपणे पूर आलेला, पूर्ण हे वाहून गेलंय बघा, खाली समोर बघताय। आणि हे पूर्ण पोहायचं ठिकाण पूर्णपणे भरून गेलंय, परंतु पाणी खदूळ आहे हे बघा। अजून मला वाटतं 2दा-3दा पाऊस लागला ना असाच जर मोठ्या ह्याच्यात, तर पूर्ण एकदम स्वच्छ पाणी वगैरे होईल। समोर बघताय तुम्ही आता। आणि आतमध्ये आता पूर्ण कचरा वगैरे आहे आतमध्ये, आणि वरती पोरांनी कुर्ली पकडली, तर ती दाखवेन तुम्हाला। आणि पूर्ण आता जेव्हा आम्ही सकाळी आलो होतो ना, आम्ही बाहेर खेळायला गेलो होतो, तेव्हाच्या वेळी बघितलेलं ना, पूर्णपणे म्हणजे इथून पूर्ण पाणी चढलेलं आहे, तिथपर्यंत वरती आलेलं पाणी। आणि आता बघताय ना तुम्ही, पूर्णपणे आटून गेलं, म्हणजे पूर्ण वाहून गेलं, पूर्ण कचरा वगैरे खाली आहे बघू शकताय। तो तिकडं छोटा ब्लॉक करतोय आणि वरती तिकडे कुर्ल्या वगैरे पकडली नाही वाटतं, एका दुसरी गावले। तर तुम्हाला मी दाखवेन वरती गेल्यावरती, आणि इकडचा दाखवतो हे बघा। आणि हे सकाळी पूर्ण, सकाळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हे पूर्णपणे भरलेलं। आणि आता बघू शकता तुम्ही, आता थोडा पाऊस थांबल्यामुळे आम्ही आलो होतो व्हिडिओ बनवायला, परंतु आता पूर्ण पाणी वगैरे एवढं जास्त नाही आहे, चालू आहे पण एवढं जास्त नाही आहे। आणि पूर्णपणे पाणीसुद्धा आता खदूळ आहे हे बघा, परत वरती पाणी वगैरे चढतं। आणि खाली पूर्ण बघायला गेलात ना, तर कचरा पूर्ण, म्हणजे पातेरा वगैरे म्हणा, पूर्ण या दगड्या वगैरे वाहवल्या आहेत हे बघा, या धरणाच्या दगड्या वगैरे आल्या आहेत, एवढा मोठा पूर आलेला आणि बघू शकता तुम्ही। आणि वरती कुर्ली पकडले संस्कार भावाने, असं वातावरण। आणि हे आमचं गणपतीचं ठिकाण आहे, समोर बोर्डसुद्धा बघू शकता तुम्ही। इथे आम्ही दरवर्षी मधल्यावाडीतले गणपती विसर्जन होतात। आणि आता मला वाटतं जर असंच जर अजून 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस लागला तर नक्कीच नदीला कायमचं असं पाणी होऊन जाईल। आता पहिल्याच मोठाच जोरदार पाऊस लागला होता, एकदम मुसळधार, म्हणजे घरातून बाहेर पडण्याची शक्यता नव्हती, एवढा जोरदार होता। परंतु आम्ही आलो होतो इकडे बघायला, सर्व पोरं वगैरे आलो होतो, तेव्हा फुल पाणी भरलेलं, तेव्हा व्लॉग बनवला असता, परंतु विषय असा झाला की मोबाईल पण काढायचा ह्याचा नव्हता, म्हणजे भिजला असता पूर्णपणे, त्याच्यामुळे व्लॉग वगैरे बनवला नाही। परंतु काही तासानंतर आलो आम्ही, तर आता बघू शकता तुम्ही, पाणी वगैरे एवढं जास्त नाही परंतु आहे, आणि खदूळ पाणी आहे। अजून 2दा-3दा पाऊस पडला तर नक्कीच चांगलं नदीला पाणी येईल। आणि आता आपण निघूया वरती जायला, वरती पोरं वगैरे आहेत, तर कुर्ली वगैरे त्यांनी पकडले, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो, तर चला। तर मंडळी, आपल्या संस्कार भावाने कुर्ली पकडून आणले हे बघा, दाखव इकडे, पूर्ण दाखव अशी, बरोबर, हे दाखव, थांब फोटो काढतोय, हां मग। तर एकच गावली ना रे, एकच गावली आहे, आल्या गावली त्याला, ते वरती वाटतं पकडली नाही, ते वरती 2-3 जण आहेत, ते बघतात आता मिळतंय काय। आणि काल सुद्धा आमच्या इकडची पोरं गेली होती कुर्ल्याला, तर त्यांनी 50 कुर्ल्या आणल्या, 50 कुर्ल्या आणल्या। आणि अजून एक मला वाटतं वरती आहे, आता भेटले, तर बघूया, जाऊया। भेटले काय रे, काही का, आलो, थांब, सोडू नको रे। संस्कार येतोय ना बघा, इथे या दगडाखाली कुर्ली आहे, तो कसबी येतोय, एक्सपिरियन्स असलेला येतोय पकडायला।
दिसत नाही. बघूया आपल्याला भेटते का, दाखवतो तुम्हाला. दिसली तर मला लगेच व्हिडिओ करतो कंटिन्यू चालू. आपल्या अनुभवी माणसाला परत एकदा दुसरी कुर्ली भेटले आणि केवढी आहे बघा. मादीच आहे नाही बरोबर आहे. नाही घे सोडू नको मला. केवढी बघ आहेत. भावाची मेहनत खूप आहे. हे बघा केवढी आहे ती. आणि ही दुसरी गावले. त्याचे विचार पॉझिटिव्ह आहे. संस्कार तुझ्यासाठी एक वाक्य. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास ठेव. समजलं काय. आणि कुर्ल्यांना जा. होय होय बाहेर होती बघा. आता डबक्या बिबक्या दिसली तर आवे आता शोध काढत फिरून वगैरे झालंय आणि आता चाललोय घरच्या मार्गाला. आणि मित्रांनो आम्ही आलेलो होतो कशासाठी तर पाणी वगैरे इकडे बघायला किती काय भरलंय वगैरे. आणि एक याच्यातून आपल्याला शिकायला म्हटलं की कोकणात जर तुम्ही आलात तर कधी रिकामी हाती जाऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे काय, आता बघा आम्ही आल्या कशासाठी आहोत तर पाणी वगैरे चेक करायला. परंतु जाता जाता 2 कुर्ल्या सुद्धा भेटल्या. आणि आता चाललोय घरी. तर हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आणि आपल्या कोण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर चला धन्यवाद.